तर पिंपरी चिंचवडमध्ये कापसे कुटुंबियांनी गणेशोत्सवानिमित्त ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारलाय। या देखाव्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रतिकृती ही सादर करण्यात आली आहे। हा देखावा इको फ्रेंडली असून गणेश भक्तांना आकर्षित करतो। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवडमधील गणेश भक्त कापसे यांनी त्यांच्या लाडक्या बाप्पासाठी अतिशय सुंदर असा देखावा सादर केलेला आहे। ऑपरेशन सिंदूरचा हा देखावा आहे। गेले कित्येक दिवस हा देखावा सादर करण्यासाठी ते आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते झटत होते। आपण या ठिकाणी पाहू शकतोय भारतीय इंडियन आर्मीचा कॅम्प असेल, त्याचबरोबर पहलगाम ज्या ठिकाणी हल्ला झाला आणि नागरिक जे आहेत मृत्युमुखी पडले त्याची प्रतिकृती सादर करण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दाखल पाकिस्तानवर जो हल्ला केला, ज्याला आपण ऑपरेशन सिंदूर या नावाने ओळखलं जातं, तो हल्ला जो आहे तो या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे। नेमका हा देखावा बनवण्याची कल्पना कशी आली, कशा पद्धतीनं हे देखावा सादर करावा, इको फ्रेंडली देखावा सादर करावा हे सुचलं, हे जाणून घेऊया। आपल्या बरोबर अमर कापसे स्वतः आहेत ज्यांनी हा देखावा सादर केलेला आहे। काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्हाला ही कल्पना सुचली आणि किती दिवस लागले, कशा पद्धतीनं थोडंसं देखाव्याचं वर्णन करताल? सुरुवातीला बाप्पाच्या आगमनाच्या निमित्तानं जो देखावा सादर केलाय तो साधारणपणे आपल्या इंडियन फोर्सला एक सॅल्यूट म्हणून आपण सादर केलेला आहे। त्यांना एक मानवंदना देण्यासाठी आपण हा देखावा सादर केलेला आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे नुकताच झालेला जो भ्याड हल्ला होता, जो पाकिस्तान पुरस्कृत होता, अतिरेक्याने आपल्या निष्पाप नागरिकांना मारलं गेलं, तर त्याच्या प्रत्युत्तर दाखल जेव्हा भारतीय सैन्याने ज्या ठिकाणी जी तोडीसतोड उत्तर दिलं, त्या खातर जी काही कारवाई झाली त्या कारवाईचा एक प्रतिकृती म्हणून या ठिकाणी सैन्याला एक सॅल्यूट म्हणून आपण सादर केलेला आहे। आणि प्रत्येक भारतीयाला ज्या लष्कराचा अभिमान आहे त्यांना सॅल्यूट करण्यासाठी हा देखावा जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।